काय झालं ग तुला? काय नाही अचानक ये इकडे, तू इकडे बस. आणि खोकला कधीपासून सुरू झालं तुझं? हा, काय झालं? होळी समोर बराच वेळ उभी होते ना, म्हणून जरासा त्रास. स्वानंदीच्या काढ्याची रेसिपी विचारायला आली होती. पण एवढा अचानक तुला का त्रास व्हायला लागला? तुझी औषधं घेतली नव्हतीस का तू? तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा का करतेस तू? आता नाही करणार. आता ही रंगपंचमी झाली ना की मग जाईन मी चेकअपला. एवढी काळजी नको करत जाऊ माझी. काळजी तुझी नको करू तर कोणाची करू? आता माझ्या जवळचं असं उरले तरी कोण? माणसं खूप आहेत पिंट्या. डोळे उघडून बघ, दिसतील तुला. जुनी सुद्धा आणि नवी सुद्धा. झालं का समाधान म्हणून विचार तुझ्या आईला. झालं का समाधान? आता छान झोप लागेल. मी म्हणतो सगळ्यांसमोर गोंधळ घालायची काय काय गरज होती? मी नाही गोंधळ सुरू केला. मी फक्त तुम्ही जे बोलत होता त्याला प्रत्युत्तर देत होते ना. आणि तुम्ही सारखं आपलं मला नकारात्मक 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 बोलत होते की नाही? आणि ते पण सगळ्यांच्या समोर. मला वाईट वाटत नव्हतं का? तुम्ही सोसायटीतल्या माणसांसमोर माझा अपमान करत होतात, मला नव्हतं वाईट वाटत का? मी काय बोलले सांगा? काय 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 बोलले काय मी फक्त हिला म्हटलं की पूजा विधी कसा करायचा ते सांगत होते ना. मग तर आता ही पहिल्यापासूनच तिच्या घरातून शिकून आली असती तर मला काय गरज होती तिला सांगायची? तिच्या फॅमिलीने हिला शिकवलं नाही त्यात काय माझा दोष आहे का? झालं आलंय माझ्या फॅमिलीवर. अदिरा, अदिरा ऍटलीस्ट तू तरी शांत राहा ना प्लीज. काय कसं शांत राहू? तू हो दिवसातून 10 वेळा तरी माझ्या फॅमिली बद्दल बोलत असतात या. सतत आपला पैसा पैसा पैसा. म्हणजे माणसांपेक्षा ना यांना पैसा जास्त महत्वाचा आहे. तसं या गरीब आहेत, यामध्ये यांची काहीच चूक नाहीये, यांचा काहीच दोष नाहीये. तसंच मी श्रीमंत, यामध्ये माझाही दोष नाहीये ना. अरे बाबा कोणाचाच दोष नाही आहे इथे. पण तू जे काय पैसे उधळत असतेस ना ते पण आमच्या समोर. ह्याच्याने वाईट वाटतं ना आम्हाला. किती उधळतेस तू पैसे? मी यावेळी काय उधळपट्टी केली हे तुम्ही मला सांगा. आज नाही पण एरवी करतेस की नाही? करते की नाही उधळपट्टी? सांगा तर तुम्ही बोला बरं. अरे मी काडी काडी जोडून इथे संसार उभा केलेला आहे, मुलांना वाढवलेला आहे. याचं कोणाला काही कौतुक नाहीये. कधी म्हणतील का माझ्याबद्दल? कधी बोलतात का? माझी स्तुती करतात का? पण नाही, हिची स्तुती मात्र करणार काय? तर ही छान संसार करते ही. बघितलं ना पैशाची कशी उधळण करत असते ती. कधी बघावं तेव्हा बस. सकाळी एक पार्सल येणार, दुपारी एक पार्सल येणार, संध्याकाळी एक पार्सल येणार. फक्त पार्सल 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 येत असतं हिचं. सगळं ऑनलाईन ऑर्डर करत असते. हे नाही तर झाल्या मी इकडे पार्टीला जा, तिकडे पार्टीला जा, पार्ट्या करत असते. नुसते पैसे उधळत असतेस की नाही? जातेस की नाही तू पैसा? वास करा आता. तर आपला पैसा पैसा पैसा. हो आहे माझ्याकडे पैसा आहे. मी लकी आहे. मी माहेरची श्रीमंत. मग मी काय करू? माझ्याकडे पैसा आहे ना म्हणूनच मी खर्च करते आणि म्हणूनच मी आरामात जगते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही का जेलस होताय? बघा बापरे, बघा ऐका. हेच ऐकायचं आता मला बाकी राहिलं होतं. मी पैशावर जळते म्हणे. हो जळता तुम्ही माझ्यावर जळता. तुम्ही माझ्या पैशांवर जळता कारण तुम्हाला माझे पैसे हवेत. सांगा बोला किती हवेत? अदिरा काय करते ही? अर्थाचा अनर्थ काढते ही मुलगी. बोला हिला काही कळतच नाही. कशी वागते ही? आई हे पैसे घ्या. पैसा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ना. मग घ्या ना पैसे. सगळे पैसे घ्या माझे. सतत आपला पैसा पैसा करताना घ्या पैसे. हे अरे काय चाललंय काय हे? कसले रंग दाखवतेस तू होळीच्या दिवशी आज आम्हाला? असा तू पैशाचं मॉस दाखवतेस का आम्हाला? बरोबर आहे, तुझी आई पण तेच करते. तुझ्या घरातले सगळेच ना पैशाने माजलेले आहेत अगदी. मला शेवटचं सांगते हा आई, माझ्या फॅमिलीला मध्ये आणायचं नाही. का नाही आणायचं? तिकडनं तू शिकली आहेस ना.
तिकडचे संस्कार आहेत ना तुझ्यावर, त्यांनीच तर तुला बिघडवून ठेवलेली आहे ना. आमच्या घरी नाही आहे पैशाचं झाड. त्या पैशाच्या जोरावरच तू तुझ्या सासरच्यांना कमी लेखतेस. हे असे पैसे माझ्या समोर फेकून ना तू हे सिद्ध केलेलं आहेस. जेव्हा बघावं तेव्हा पैसे दाखवत असतेस, नुसते पैसे जाळत असते. अजून काय? यु नो व्हॉट, मला काहीही सिद्ध करायची गरज नाहीये. मी ऍक्सेप्ट करते मी श्रीमंत आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाहीये. मी श्रीमंत आहे म्हणून मी खर्च करते आणि म्हणून मला या सुखसुविधा मिळतात, कळलं ना? आणि हो, आहेत माझ्याकडे पैसे आणि मी काय वाटेल ते करेन माझ्या पैशांचं. तुम्ही मला काही सांगायचं नाही, कळलं? व्हॉट डिड यू से? मी पैसा जाळते? हो हो, पैसे जाळतेस नाही तर काय, कोळशासारखे पैसे जाळतेस तू. ओके फाईन. मग आपण ना तुमचं म्हणणं खरं करूया. अरे काय बोलतेय ही मुलगी. शिट. रोहन, अरे विजव. अरे काय करते ही मुलगी? पैसे जाळते. देवा, कुठली मुलगी आली आमच्या घरामध्ये? काय ते का तुला अक्कल नाहीये? वा, झालं तुझं समाधान झालं? ओ, बघितलं का तुमच्या लाडके सुनेनं काय केलंय? बघ रे रोहन, बघ. हा असा पैशाचा मास करायचा असतो का? अगं बाई, एक पैसा कमवायला किती घाम गाळावा लागतो याची कल्पना तरी आहे का तुला? हे असं करतात का? अरे पैसे कसे फुकटचे मिळतात म्हणून हे असे वाया घालवायचे का? बघा, बोला ना आता. हे तुम्हाला बरोबर वाटतं का? आता तुम्ही तिला पाठीशी घालणार आहात का सांगा? अधिरा, बाळा काय केलंस तू हे? अधिरा, अरे बाळा, व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत, त्याला पैसे कमवायला कष्ट करावे लागतात. आणि तू आज हा पैसा जाळला, तुझ्या घरच्यांचा पैसा जाळलास तू. अगं तुझ्या भावाला, तुझ्या घरच्यांना हे पैसे कमवायला कष्ट पडले नाहीत का? अगं हा पैसा तुझ्या भावाच्या मेहनतीचा होता ना. ही किंमत केलीस तू त्याच्या कष्टाची. खरंच नाही. सॉरी मला खरंच कळलं नाही मी काय करते. अगं सॉरी म्हणून हे सगळे येणार आहे का परत? सासरा म्हणून मी तुझं जसं कौतुक करू शकतो ना, तसं तुला रागावू शकतो चुकीचं वागलीस तर. अरे लक्ष्मी चंचल असती असं म्हणतात रे बाळा. त्यामुळे तिला कधीही गृहीत धरू नये, नाहीतर पश्चाताप करायची वेळ येते आपल्यावर. नाही अधिरा, यावेळी तुझा तोल सुटला आणि तुझ्या या अशा वागण्याचं मी कधीही समर्थन करणार नाही. आय नो बाबा, यावेळी सुद्धा माझा तोल नसता गेला, पण दरवेळी या लिमिट क्रॉस करत असतात बाबा. आणि मी किती सहन करायचं सांगा ना. दरवेळी माझ्या फॅमिलीला काहीतरी बोलत असतात, माझ्या पैशाला काहीतरी बोलत असतात. मी का म्हणून सहन करून घेऊ सांगा ना.